BA भाग 3 विषय अर्थशास्त्र या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचं पहिल्यांदा मी स्वागत करतो. आपण BA भाग 1 पासून अर्थशास्त्र विषयाचा FY ला 1 पेपर, SY ला 2 पेपर आणि आता आपल्याला TY ला याचे 5 पेपर आहेत. अर्थशास्त्र विषय निवडल्याबद्दल आपल्या सर्वांचं मी पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन करतो. आपला हा जो आहे पेपर नंबर 7 ऑप्शनल ग्रुप ए पेपर नंबर 7 या पेपरचं शीर्षक आहे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे काय आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे काय महत्त्व आहे? इम्पॉर्टन्स ऑफ ट्रेड अँड ट्रेड थेअरीज हे पहिल्या युनिटचं शीर्षक आहे. इम्पॉर्टन्स ऑफ स्टडी ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व. या पहिल्या युनिटमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांतांचे महत्त्व याचा यात अभ्यास आहे. पहिल्या प्रकरणात इम्पॉर्टन्स ऑफ स्टडी ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व यामध्ये अभ्यासायचे आहे. अर्थात आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापारांच्या सिद्धांतांचा अभ्यास ज्यामध्ये केला जातो त्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र असे म्हणतात. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा आंतरराष्ट्रीय व्यापार हा आत्मा आहे. आज 20व्या शतकात आणि 21व्या शतकात देशादेशातील आर्थिक संबंध जवळ आलेले आहेत. देशादेशातील भौगोलिक अंतर कमी झाले आहे. सगळ्या जगात डिजिटल क्रांती झालेली आहे. जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणाचा अवलंब जगातल्या बहुतेक सर्व देशांनी केल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेचे सभासद जगातील बहुतेक सर्व प्रमुख देश झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार वाढला आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारावरची बंधने काढून टाकलेली आहेत आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार जास्तीत जास्त मुक्तपणे कसा होईल आणि त्याचा फायदा जगातील सर्व देशातील जनतेला, ग्राहकांना, सामान्य लोकांना कसा होईल या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय व्यापार अत्यंत महत्त्वाचा आहे. जगातल्या वेगवेगळ्या देशांनी राष्ट्रवादाने प्रेरित होऊन व्यापारावर जी बंधने घातलेली आहेत ती दूर झाली पाहिजेत, कमी झाली पाहिजेत, रद्द झाली पाहिजेत. सगळे जग हीच एक बाजारपेठ अशी नवी संकल्पना आहे जागतिकीकरणातील. म्हणजे व्यापारावर प्रत्येक देशांनी कृत्रिम बंधने घालून इतर देशातील जनतेला वस्तू आणि सेवांच्या उपभोगापासून वंचित ठेवू नये ही त्या पाठीमागची भूमिका आहे. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व या ठिकाणी विविध मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास केल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात किती वाढ झाली हे समजते. कोणकोणत्या देशांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभाग जास्त आहे याची माहिती होते आणि आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवण्यासाठी आणखी किती अवकाश शिल्लक आहे याचीही कल्पना येते आणि त्या दृष्टिकोनातून सदस्य देशांना धोरणे ठरविता येतात. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र त्याचा अभ्यास केल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराची वाढ करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती संधी असते, त्याची जाणीव संबंधितांना होते आणि म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास केल्यामुळे परकीय चलनाची प्राप्ती किती होईल हे आपल्याला समजते आणि त्यामुळे आपल्याला परराष्ट्रीय व्यापारातून किती फायदा होईल, किती लाभ होईल हे समजते. तसेच आंतरराष्ट्रीय व्यापाराचे दोन मुख्य भाग आहेत, एक इंटर रिजनल ट्रेड आणि दुसरं म्हणजे इंटरनॅशनल ट्रेड. इंटर रिजनल ट्रेड म्हणजे आंतरविभागीय व्यापार किंवा आंतरदेशीय व्यापार किंवा एकाच देशातल्या वेगवेगळ्या राज्यांच्या मध्ये होणारा व्यापार, याला आंतरविभागीय किंवा आंतरप्रादेशिक व्यापार असे म्हणतात. देशांतर्गत व्यापार असेही म्हणतात. आणि दुसरा भाग म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार. खरं म्हणजे व्यापारामुळे वस्तूंच्या आणि सेवांच्या उपयोगितेमध्ये वाढ होते, उत्पन्नाची प्राप्ती होते, उत्पादकांना लाभ होतो, रोजगारामध्ये वाढ होते, ग्राहकांना आपणास हव्या असणाऱ्या वस्तू मिळतात, त्यामुळे ग्राहकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावतो. आणि म्हणून ग्राहकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापाराची आवश्यकता आहे. मानवाच्या आर्थिक घडामोडींचे, मानवाच्या आर्थिक क्रियांचे संचालन होण्याची महत्त्वाची प्रेरणा ती म्हणजे आपल्या राहणीमानाच्या दर्जात वाढ करणे. राहणीमानाचा दर्जा उंचावणे ही एक मुख्य प्रेरणा आहे आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार अत्यंत महत्त्वाचा आहे. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्यावेळी आपल्या देशात एखादी वस्तू कमी असते, पुरवठा कमी होतो, एखाद्या वस्तूची टंचाई निर्माण होते आपल्या देशात, त्यावेळी जगातील इतर विभागातून आपल्याला वस्तूंची आयात करता येते, इतर देशातून आयात करता येते. भारतासारख्या मोठ्या आकाराच्या खंडप्राय देशातून विविध विभागात विविध प्रकारचे हवामान आहे, नैसर्गिक अनुकूलता आहेत, नैसर्गिक प्रतिकूलता आहेत. त्या हवामानात त्या प्रदेशात तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन देशातल्या इतर राज्यांना प्राप्त होते. उदाहरणार्थ दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूरला गुळाचे उत्पादन होते. कोल्हापूरला गुळाची मोठी बाजारपेठ आहे. कोल्हापूरचा गूळ पंजाबमध्ये, जम्मू काश्मीरमध्ये, हिमाचल प्रदेशमध्ये पाठवला जातो. कोल्हापूरची साखर तिकडे पाठवली जाते आणि काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमधील सफरचंद या फळांचा व्यापार कोल्हापूरला, महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी करता येतो. अशा प्रकारे निसर्गाने जगात देशातल्या प्रत्येक विभागाला काही वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारची नैसर्गिक शक्ती उपजत अशा प्रकारची बहाल केलेली आहे, देणगी बहाल केलेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी त्या विशिष्ट वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणावरती होते, कमी खर्चात होते. त्यामुळे त्या प्रदेशात त्या लोकांनी त्याच वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करावे आणि इतर विभागातील किंवा इतर देशात त्या वस्तूंची आणि सेवांची निर्यात करावी. यामुळे कमी खर्चात उत्पादन होते आणि त्याचा लाभ जगातील सर्व लोकांना होतो आणि त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावतो. आणि म्हणून अर्थात आता देशांतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार याच्यामध्ये काही साम्य आहे आणि याच्यामध्ये काही फरक सुद्धा आहे. खरं म्हणजे आंतरदेशीय व्यापार किंवा देशांतर्गत व्यापार हे मोठ्या आकारमानाच्या देशात याला सुद्धा महत्त्व आहे. भारतात द्राक्षाचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रात द्राक्षांचे सर्वाधिक उत्पादन नाशिक, सांगली, सोलापूर आणि उस्मानाबाद या ठिकाणी होते. महाराष्ट्रातील द्राक्षे सगळ्या देशात विकली जातात, पाठवली जातात आणि
जगात सुद्धा त्याची निर्यात केली जाते आणि इतर प्रदेशातील वस्तू आणि सेवा महाराष्ट्रात आयात केल्या जातात. आणि म्हणून वस्तू आणि सेवांची गरज भागवण्यासाठी आंतरविभागीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापार केला जातो. या दोन्हीमुळे राहणीमानाचा दर्जा उंचावतो आणि म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात याचा अभ्यास सविस्तर केला जातो. एकेकाळी भारत हा जगाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारापैकी भारताचा हिस्सा जगाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात जेव्हा भारताचा सुवर्ण काळ होता, भारतामध्ये जेव्हा भारतात सोन्याचा धूर निघत होता, भारत हा एक जगातला एक श्रीमंत आणि समृद्ध देश होता. त्या काळात जगाच्या एकूण व्यापारापैकी जागतिक व्यापारात भारताचा हिस्सा 35% होता. आज जगाच्या एकूण व्यापारात अमेरिकेचा हिस्सा 15% आहे. यावरून आपल्या लक्षात येईल भारत ही आज अमेरिका ही जगाची एक महासत्ता आहे, आर्थिक महासत्ता आहे, लष्करी महासत्ता आहे. त्यावेळी भारत हा सुद्धा एक मोठ्या आर्थिक महासत्ता होता जगातला आणि त्यामुळं भारताशी व्यापारी संबंध वाढवण्याचे प्रयत्न जगातील सर्व देशातील लोक करत होते. शिक्षणाच्या बाबतीत भारत हा प्रगत होता. भारतातील नालंदा आणि तक्षशिला या विद्यापीठात जगातील इतर देशांचे विद्यार्थी शिक्षणासाठी येत होते आणि इतर देशातील आलेल्या विद्यार्थ्यांची एकेकाळची संख्या 15,000 एवढी आहे. आज भारतातून इतर ठिकाणी विद्यार्थी प्रगत देशात शिकायला जातात. म्हणजे भारत हा शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा प्राचीन काळात अग्रेसर होता आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरविभागीय व्यापार या दोन्हीमध्ये काही साम्यस्थळं आणि काही याच्यामध्ये फरक सुद्धा आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात कायदे वेगवेगळे आहेत जगातल्या प्रत्येक देशाचे. एका देशामध्ये मात्र एकच कायदा आहे. जगातल्या वेगवेगळ्या देशात व्यापाराचे वेगवेगळे नियम आहेत किंवा त्या देशातील वेगवेगळे कायदे आहेत. त्याचा अभ्यास करावा लागतो आंतरराष्ट्रीय व्यापार करताना. देशांतर्गत व्यापार करताना याचा इतका अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. कारण एका देशात एक कायदा आहे, कायदा, शासन, सुव्यवस्था, राज्यव्यवस्था एकाच प्रकारची असते. वेगवेगळ्या देशात मात्र शासन व्यवस्था वेगवेगळ्या प्रकारची असते. हुकुमशाही देश आहेत, काही देश लोकशाही आहेत, काही देशांच्यामध्ये सैन्याची शासन व्यवस्था आहे, आर्मीच्या हातात सत्ता आहे आणि त्यामुळं व्यापार करताना, आंतरराष्ट्रीय व्यापार करताना या सगळ्यांचे संदर्भ लक्षात घ्यावे लागतात. त्याचा परिणाम होतो आंतरराष्ट्रीय व्यापारावरती आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार आणि अंतर्गत व्यापार याच्यामध्ये फरक आहे. एका देशात एक विशिष्ट प्रकारची भाषा, विशिष्ट प्रकारचे धर्म, विशिष्ट प्रकारच्या रूढी, परंपरा, चालीरीती असतात. त्याची आपणास माहिती असते. पण जगातल्या इतर देशाशी व्यापार करताना मात्र तिथल्या रूढी, परंपरा, चालीरीती, श्रद्धा यांचा अभ्यास व्यापाऱ्यांना करावा लागतो. आंतरराष्ट्रीय व्यापार हा जास्त फायदा मिळवून देणारा व्यापार आहे. देशाला परकीय चलनाची प्राप्ती करून देतो. परकीय चलन हे दुर्मिळ असते, बहुमूल्य असते आणि ते प्राप्त करण्यासाठी जगातील सर्व देश प्रयत्न करत असतात. त्यानंतर थेअरीज ऑफ इंटरनॅशनल ट्रेड, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत जे आहे त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तुलनात्मक खर्चाचा सिद्धांत आणि दुसरा म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा संधी खर्चाचा सिद्धांत. आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येतो याला कारण दोन देशात विशिष्ट वस्तूच्या उत्पादन खर्चामध्ये फरक असतो म्हणून. कारण दोन देशात निसर्गाने हवामानविषयक अनुकूलता आणि प्रतिकूलता ज्या दिलेल्या असतात त्या वेगवेगळ्या असतात आणि म्हणून दोन देशात व्यापार घडून येतो. बासमती तांदूळ हा जगात फक्त भारत आणि पाकिस्तान या दोनच देशात उत्पादित होऊ शकतो, इतर देशामध्ये नाही.
कारण या बासमती तांदळाच्या उत्पादनाला आवश्यक असणारी अनुकूलता निसर्गाची, हवामान, जमीन, पाणी हे फक्त भारत आणि पाकिस्तानमध्येच आहे. आणि त्यामुळे तो व्यापार करताना आपोआपच एक मक्तेदारी निर्माण होते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापार करत असताना जसं या गोष्टींचा विचार करावा लागतो, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जे अरब देश आहेत, अशा अनेक अरब देशांच्या मध्ये तेलाचे उत्पादन होते, पेट्रोल, डिझेल आणि वेगवेगळ्या प्रकारचे ऑइलचे उत्पादन होते. निसर्गाने तिथं ती देणगी दिलेली आहे आणि त्यामुळं तेलाची आयात आपण अरब देशांच्याकडनं करतो. भारत हा इराणकडून तेलाची आयात करतो. सौदी अरेबिया या देशाकडून तेलाची आयात करतो आणि त्या देशांना त्या बदल्यात आपल्या देशातील विविध अन्नधान्य उत्पादनं, कृषी उत्पादनं, फळे, फुले, भाजीपाला यांची भारत त्या देशाने निर्यात करतो, कारण त्या ठिकाणी या वस्तूंचं उत्पादन होत नाही. पाऊस अत्यंत कमी आहे आणि त्यामुळं आपला देश या वस्तूंची त्या देशांना निर्यात करतो. त्यामुळे दोन्ही देशातील नागरिकांच्या गरजा पूर्ण होतात आणि त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावतो आणि जनतेचे आर्थिक कल्याण घडून येते. जनतेच्या आर्थिक कल्याणात वाढ करणे हाच सगळ्या आर्थिक क्रियांचा मुख्य हेतू आहे. तो हेतू व्यापाराच्या माध्यमातून साध्य केला जातो आणि म्हणून डेव्हिड रिकार्डो यांनी तुलनात्मक खर्चाचा सिद्धांत मांडला. त्याच्या कारण म्हणजे वेगवेगळ्या देशात वेगवेगळी नैसर्गिक अनुकूलता असल्यामुळे जिथे अनुकूलता आहे तिथे कमी खर्चात उत्पादन होते. त्यामुळे त्या देशाने त्याच वस्तूंचे उत्पादन करावे आणि ज्या वस्तूंच्या उत्पादनासाठी आपल्या देशात अधिक खर्च येतो त्या वस्तूंचे उत्पादन आपल्या देशाने करण्यापेक्षा ज्या देशात कमी खर्चात ती वस्तू तयार होते त्या देशातून ती वस्तू आयात करावी, हा साधा उत्पादन खर्चाचा विचार यात केलेला आहे आणि ते उदाहरणासह त्यांनी या सिद्धांतामध्ये स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे याला आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तुलनात्मक खर्चाचा सिद्धांत म्हणतात किंवा रिकार्डो यांचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत असं म्हणतात. आणि या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत ही संकल्पना आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना हा सिद्धांत अभ्यासणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात सर्वप्रथम या सिद्धांताचा अभ्यास केला जातो. रिकार्डो यांनी सप्रमाण हे त्यात सिद्ध करून दाखवलेले आहे. त्यामुळे व्यापारात सहभागी झालेल्या दोन्ही देशांचा फायदा होतो. पहिल्या युनिटमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व काय, त्यानंतर व्यापाराचे प्रकार, त्यामध्ये देशांतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार, या दोन्हीमध्ये काय साम्य आहे आणि या दोन्हीमध्ये काय फरक आहे, त्याचाही अभ्यास या पहिल्या युनिटमध्ये केलेला आहे. आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांताची चर्चा तिसऱ्या प्रकरणात केलेली आहे. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाची तोंड ओळख आपल्याला या निमित्तानं या पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला करता येईल. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार याचा विविध अंगाने अभ्यास या ऑप्शनल पेपरमध्ये करण्यात येतो. अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना या पेपरचा अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे. विशेषतः अर्थशास्त्र हा विषय जगाच्या दृष्टिकोनातून एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. मुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्थेत वेगवेगळ्या आर्थिक क्रियांची दिशा काय राहील, ती दिशा अर्थशास्त्राच्या अभ्यासातून स्पष्ट होते. आणि म्हणून अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना हा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हा विषय अभ्यासाच्या दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त आहे. सगळ्या आर्थिक क्रियांचं संचालन किंवा प्रेरणा आंतरराष्ट्रीय आणि आंतरदेशीय व्यापार ह्याच दोन मुख्य संकल्पना आहेत. त्याचा अभ्यास आणि या संदर्भात आणखी
वेगवेगळ्या युनिटमध्ये काय अभ्यास आहे त्याची सुरुवात आपण नंतरच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. सर्वप्रथम अ, आपण या पहिल्या युनिटमध्ये आज आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या पेपरची तोंड ओळख करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये साधारणतः कशाचा अभ्यास आहे, कोणकोणत्या उपघटकांचा अभ्यास केला जातो, याची चर्चा आपण या सिलेबसच्या पहिल्या युनिटमध्ये केलेली आहे. आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो.